उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात आंब्याचा सीझन म्हणजे मँगो आईस्क्रीम रेसिपी झालीच पाहिजे. हे मँगो आईस्क्रीम अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कसे बनवायचे ते आपण आज पाहणार आहोत. हे मँगो आईस्क्रीम तुम्ही इथे पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे. हे आईस्क्रीम जेवढे सुंदर दिसत आहे चवीला तर त्याहीपेक्षा अतिशय सुंदर झाले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मँगो आईस्क्रीमसाठी 3 हापूस आंबे घेतले आहेत. त्याचबरोबर अर्धा लिटर दूध घेतले आहे. सर्वप्रथम आपण एका नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेऊयात. त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर टाकूयात आणि त्याचबरोबर 1 चमचा गव्हाचे पीठही टाकूयात. मिल्क पावडर आणि गव्हाचे पीठ दुधामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे. एकजीव करण्यासाठी मी हे सर्व मिश्रण मिक्सर ग्राइंडर जारमधून काढत आहे, म्हणजे हे सर्व एकजीव होऊन जाईल. यामध्ये 1/3 कप साखरही टाकूयात आणि ग्राइंडरमधून फिरवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहे. हे मिश्रण पुन्हा एकदा नॉनस्टिक पॅनमध्ये घेऊयात आणि मोठ्या फ्लेमवरती बॉईल करून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला बॉईल करून घेत असताना हे अधूनमधून ढवळत राहायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे मिश्रण थोडे आटवूनही घ्यायचे आहे. अगदी 10च मिनिटात याचा थिकनेस तुम्ही चेक करू शकता. अगदी चांगल्या पद्धतीने झटकीपट हे मिश्रण घट्ट होत आहे. या मिश्रणाची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे. यानंतर तुम्ही फ्लेम बंद करा. आता मिश्रण थंड करूयात. मिश्रण थंड होऊपर्यंत आपण आंब्याचा गर काढून घेऊयात. इथे अर्धा लिटर दुधाचे आईस्क्रीम बनवण्यासाठी मी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत. याचा गर व्यवस्थित काढून ग्राइंडर जारमध्ये ठेवूयात. या मँगो पल्पची म्हणजे आंब्याच्या गराची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता की आंब्याची स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. यामध्ये आता जे आपण मिश्रण बनवले होते ते थंड झालेले मिश्रण या जारमध्ये टाकूयात. आपल्या आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी थोडी फ्रेश मलाई टाकूयात. ही मलाई म्हणजेच आपल्या दुधावरची साय आहे. आणि स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी वेलची पूडही टाकूयात. पुन्हा एकदा ग्राइंडर जारमधून व्यवस्थित फिरवून घेऊयात आणि स्मूथ पेस्ट आपली तयार आहे. हे आईस्क्रीमचे बॅटर आता पूर्ण एअरटाईट पॅक अशा डब्यामध्ये ट्रान्सफर करूयात. माझ्याकडे एअरटाईट कंटेनर नव्हते, त्यामुळे मी या साध्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये हे ट्रान्सफर करत आहे. तुमच्याकडे एअरटाईट कंटेनर असेल तर त्यामध्ये ठेवू शकता, किंवा अशा पद्धतीचा जर प्लास्टिकचा डबा असेल तर त्यामध्ये हे आईस्क्रीमचे बॅटर ठेवून वरून ॲल्युमिनियम फॉईल पॅक करून हे फ्रीझरमध्ये ठेवूयात. सुरुवातीला फक्त 2 तासच आपल्याला हा बॉक्स फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर काढून त्याच्यावरती डेकोरेशनसाठी आपल्याला आंब्याच्या बारीक बारीक पीसेस टाकायचे आहेत.
हे सर्व अतिशय ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमच्याकडे हे सर्व अवेलेबल असेल तर तुम्ही करू शकता किंवा ही स्टेप तुम्ही स्किपही करू शकता. आंब्याच्या फोडी त्यानंतर केसर टाकत आहे. केसरमुळेही हे आईस्क्रीम दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही खूपच छान लागते. त्यानंतर शेवटी टुटी फ्रुटी म्हणजे चेरी. वेगवेगळ्या रंगाची चेरी असेल तरीही चालेल किंवा एकाच रंगाची मिळाली तरीही चालेल. अगदी चेरी नसेल तरीही चालेल. पुन्हा तेच ॲल्युमिनियम फॉईलने बॉक्स पॅक करूयात आणि डीप फ्रीझरमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवून देऊयात. 8 ते 10 तासातच आपले आईस्क्रीम तयार. 8 ते 10 तासात हे आईस्क्रीम अगदी व्यवस्थित सेट झाले आहे. तुम्ही इथे पाहू शकता. हे मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी कुठलंही आर्टिफिशियल कलर किंवा स्वाद वाढवण्यासाठी दुसरे कुठलेही मिश्रण किंवा इतर कोणताही इन्ग्रेडियंट वापरलेला नाही. तरीही आईस्क्रीम अतिशय भन्नाट झाले आहे. तुम्ही ते पाहू शकता. जेवढे आईस्क्रीम सुंदर दिसत आहे चवीला त्याहीपेक्षा जास्त सुंदर झालेले आहे. अगदी घरच्याच अवेलेबल साहित्यामध्ये हे आईस्क्रीम बनून तयार आहे. यासारख्या साध्या सोप्या आणि रुचकर रेसिपीसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा.